विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एमई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ऑपरेशन्स रिसर्च अँड SYBSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 4. मित्रांनो आज आपण सिम्प्लेक्स मेथड वर आधारित एक एक्झाम्पल बघतोय. एक्झाम्पल असे बघा, सॉल्व द फॉलोइंग LPP by using simplex method or graphical method. Maximize z is equal to 3x1 plus 2x2 subject to constraints x1 plus x2 less than or equal to 40, x1 minus x2 less than or equal to 20 and x1 x2 are greater than or equal to 0. मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे हा मी एमई कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ऑक्टोबर 2023च्या क्वेश्चन पेपरमधून घेतलाय. हा आहे क्वेश्चन नंबर 2 फॉर 5 मार्क्स. ओके, आता हा SYBSc कॉम्प्युटर सायन्सच्या ऑपरेशन्स रिसर्चच्या पेपरमध्ये सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून मी हा क्वेश्चन निवडलेला आहे. आता सिम्प्लेक्स मेथडने सोडवा म्हणजे एक्झॅक्टली काय करा. तुम्हाला हे जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलेले झेड ने डिनोट करतात ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असतं 3x1 प्लस 2x2. यामध्ये इथं जे जे तुम्ही स्लॅक किंवा सरप्लस व्हेरिएबल ऍड करणार ते या इथे येत असतात. इथं ते लिहिल्यावर त्यांना 0 कोएफिशियंट द्यायचा असतो. ओके, आता स्लॅक आणि सरप्लस म्हणजे काय, तर लेस दॅन ऑर इक्वल टू असं जर कॉन्स्टंट मध्ये म्हटलं असेल तर त्यात एक व्हेरिएबल ऍड करतात, त्याला स्लॅक व्हेरिएबल म्हणतात. तो एस या अक्षराने डिनोट करतात. S1, S2, S3 असे ते व्हेरिएबल असतात. तर इथं लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणले, इथं पण लेस दॅन इक्वल टू म्हणले. याचा अर्थ या दोन्हीकडं आम्हाला स्लॅक व्हेरिएबलच ऍड करावा लागेल. म्हणजे इथं जो ऍड करणार त्याला आपण S1 म्हणूया, इथं जो ऍड करणार त्याला आपण S2 म्हणूया. ओके, आणि हे S1 आणि S2 या इथं पण लिहावे लागतील, पण त्याला 0 कोएफिशियंट द्यायचा. ओके, बघा आता मी तसं लिहिलं बरं का. पहिल्यांदा सोल्युशन मध्ये ऍड स्लॅक व्हेरिएबल S1 इन कॉन्स्टंट 1 अँड ऍड स्लॅक व्हेरिएबल S2 इन कॉन्स्टंट 2. ओके, वी गेट. आता हे दोन पहिल्यांदा आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये कसं लिहितो बघा. झेड इज इक्वल टू 3x1 प्लस 2x2 प्लस 0s1 प्लस 0s2 हे दोनच ऍड केले ना. फक्त ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये त्यांना 0 कोएफिशियंट द्यायचा, हे लक्षात ठेवा. आता हेच दोन या कॉन्स्टंट मध्ये येतील तेव्हा ते इक्वेशनच्या स्वरूपात येतील. कसं होईल, x1 प्लस x2 प्लस s1. आता लेस दॅन ऑर इक्वल टू च्या ऐवजी आपण इक्वल टू म्हणणार 40. सेकंड कॉन्स्टंट काय होता, x1 मायनस x2. इथं पण एक स्लॅक व्हेरिएबल ऍड केला, तो s2. आता लेस दॅन ऑर इक्वल टू च्या ऐवजी डायरेक्ट तुम्ही लिहिलं इक्वल टू 20. मग आता तुम्ही काय लिहिलं, x1 x2 s1 s2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे सगळे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहेत, म्हणजे एकही निगेटिव्ह नाही हा त्याचा अर्थ. मित्रांनो आता हेच आम्हाला एका टॅब्युलर फॉर्म मध्ये म्हणजे एका तक्त्याच्या स्वरूपात लिहायचं असतं. पहिल्यांदा तो तक्ता बघून घ्या आणि मग ह्या व्हॅल्यू त्या तक्त्यात कशा भरायच्या आपण ते समजून घेऊ. सिम्प्लेक्स मेथडमध्ये आपण जो तक्ता तयार करतो त्याचा फॉर्मॅट असा असतो. CJ या रो मध्ये सगळे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचे कोएफिशियंट असतात. ओके, आता CB या कॉलम मध्ये आम्हाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचेच कोएफिशियंट लिहायचे, जे तुम्ही इथे निवडणार त्यांचेच कोएफिशियंट इथे लिहायचे, पण हे कोएफिशियंट ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचे असतील. ओके, आता XB मध्ये काय x1 x2 सगळे व्हेरिएबल आहेत. हे व्हेरिएबल स्लॅक व्हेरिएबल सरप्लस व्हेरिएबल सगळे इथं असतात.
हा बी म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि थीटा जीचा जो कॉलम असतो तो ह्या कॉन्स्टंटला पायवोट कॉलमच्या एलिमेंटनं भागायचं असतं. ओके, म्हणजे θ1 θ2 आम्हाला हे यानुसार मिळतील. आता इथं बघा x1 त्याचे पहिला कॉन्स्टंट होता ना, म्हणजे आता इक्वेशन झाला त्या x1 चा कोएफिशियंट x2 चा कोएफिशियंट, इथं स्लॅक व्हेरिएबल असेल तर त्याचा कोएफिशियंट, स्लॅक व्हेरिएबल इथं असेल तर त्याचा कोएफिशियंट. ओके, आणि त्या इक्वेशनचा कॉन्स्टंट या इथे लिहायचा. आमच्याकडे दोनच इक्वेशन आहेत म्हणून हे पहिल्या इक्वेशनचं आणि हे दुसऱ्या इक्वेशनच्या बाबतीत तीच माहिती तुम्हाला भरायची. म्हणजे x1 चा कोएफिशियंट, x2 चा कोएफिशियंट, s1 असेल तर त्याचा कोएफिशियंट, s2 असेल तर त्याचा कोएफिशियंट आणि त्या इक्वेशनचा कॉन्स्टंट. हे जे इक्वेशन आहेत 1 आणि 2, तर बघा पहिल्या इक्वेशनमध्ये x1 चा कोएफिशियंट 1 आहे म्हणून या इथं तुम्ही 1 लिहिणार. x2 चा कोएफिशियंट पण 1च आहे म्हणून या इथं तुम्ही 1 लिहिणार. s1 चा कोएफिशियंट पण 1 आहे म्हणून या इथं तुम्ही 1 लिहिणार. पण या इक्वेशनमध्ये s2 नाहीये म्हणून त्याचा कोएफिशियंट तुम्ही इथं 0 लिहिणार आहात. ओके, म्हणजे 1 1 1 आणि 0. आणि या इथं पहिल्या इक्वेशनचा कॉन्स्टंट म्हणजे 40 या इथं लिहायचा. ठीक आहे, आता दुसरं इक्वेशन बघा जे की इथं लिहायचं आम्हाला. x1 चा कोएफिशियंट 1 म्हणून या इथे येणार 1. x2 चा कोएफिशियंट आहे -1 म्हणून या इथं तुम्ही लिहिणार -1 x2 चा कोएफिशियंट सेकंड इक्वेशनचा. इथे s1 आहे का? नाही, म्हणजे त्याचा कोएफिशियंट या इथं तुम्हाला लिहायचा आहे 0. s2 आहे का? हो, त्याचा कोएफिशियंट किती? 1 म्हणून या इथं तुम्ही 1 लिहिणार. आता या इक्वेशनचा कॉन्स्टंट इथं लिहूया. सेकंड इक्वेशनचा कॉन्स्टंट आहे 20. तर बघा मित्रांनो इथं 1 1 1, s2 नाही म्हणून त्याचा कोएफिशियंट 0 लिहिला, हा कॉन्स्टंट. हे झालं पहिल्या इक्वेशनच्या बाबतीत. म्हणजे हे बघा हा. आता दुसरा इक्वेशन हा, त्याचे कोएफिशियंट मी इथे लिहिलं 1 -1 0 1 आणि हा कॉन्स्टंट इथे लिहिला. मग आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचे कोएफिशियंट या इथे लिहून टाकू. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे हे बघा, हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. x1 चा कोएफिशियंट काय आहे? 3. x2 चा कोएफिशियंट काय आहे? 2. s1 चा 0, s2 चा 0. हे झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे या पहिल्या रो मध्ये काय येणार? 3 2 0 0. ओके, ते लिहून टाकतो. आता या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये तर कॉन्स्टंट टर्म नसते त्यामुळे इथं काही लिहायची गरज नाही. ओके, तर मित्रांनो हा असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स 2x2 साठी 1 0 0 1. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स 3x3 साठी काय असतो? 1 0 0 0 1 0 0 0 1. आता जर 3 इक्वेशन असते ना तर आम्हाला हा मॅट्रिक्स शोधावा लागला असता. आमच्याकडे 2च इक्वेशन आहेत म्हणून हा आयडेंटिटी मॅट्रिक्स कुठं होतो ते व्हेरिएबल फक्त आम्हाला तिथे लिहायचे 1 0 0 1. तर हे बघा 1 0 0 1 हा मॅट्रिक्स या इथं बनतोय. कुणामुळे बनतोय? s1 आणि s2 मुळे. म्हणून या इथं तुम्ही लिहिणार s1, या इथं तुम्ही लिहिणार s2. ठीक आहे, हे दोन लिहिल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मधले त्यांचे कोएफिशियंट आम्हाला इथे लिहायचे. बघ हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन s1 चा कोएफिशियंट 0 आहे, s2 चा कोएफिशियंट पण 0 आहे म्हणून या इथे येणार 0 0. तर अशा रीतीनं या इथं मी s1 लिहिला, इथं s2 लिहिला, s1 चा कोएफिशियंट 0 लिहिला, s2 चा पण कोएफिशियंट 0 लिहिला. आता आम्हाला सर्वप्रथम काय करायचं? ही रो या इथल्या किमती लिहायच्या. ओके, फक्त 1 2 3 4. आता जर या जेच्या रो मधल्या किमती आहे तर याला तुम्ही म्हणणार Z1 Z2 Z3 Z4. आता त्यासाठी जो फॉर्म्युला आपण वापरतो ना तो फॉर्म्युला हा असतो बघ. हा नीट समजून घ्या. जे
म्हणजे J1 J2 J3 असे किमती पण इथं भरत जाणार. ओके, इथली किंमत आहे, मग इथं तुम्ही लिहिणार Z1. इथली किंमत पाहिजे, इथं तुम्ही लिहिणार Z2. इथली पाहिजे, तुम्ही लिहिणार Z3 आणि फायनली Z4. 4च्या किमती मिळाल्या की त्या इथं भरायच्या. पण आता त्या मिळतात कशा बघा. CB इंटू XJ हे नीट समजून घ्या. हा CB म्हणजे हे बघा या इथनं लिहायचा असतो. ओके, हा CB. हा 0 0 आम्हाला उभा दिला, तोच आम्ही इथं आडवा लिहिणार आहोत. 0 0. ओके, तर या तक्त्यासाठी CBच्या किमती 0 0 0 0 0 0 0 0च राहणार. हे बघ, याच किमती इथे लिहायच्या आहेत, फक्त आडव्या लिहायच्या. हे एक लक्षात ठेवा. आता इथल्या ज्या किमती आहेत XJच्या त्या मात्र बदलत जातील. 1 आहे ना, मग आपण पहिल्यांदा हा बघणार. हा 1. Xच्या किमती आहेत ना, X1 काय 1 1, मग ते तुम्ही असं लिहिणार 1 1. Z2 साठी तुम्ही काय लिहिणार, X2च्या किमती 1 -1, म्हणजे या इथं येणार 1 -1. इथं Z3 साठी काय येईल 1 0, म्हणजे इथं येईल 1 0 आणि फायनली 0 1, या इथं येईल 0 1. तर बघा बरं का, या इथं मी लिहिलं 0 0 0 0 0 0 0, या इथं 1 1, या इथं 1 -1 1 0 0 1. आता ह्यांचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे आणि Z1 Z2च्या किमती काढायच्या. लक्षात घ्या, हा पण मॅट्रिक्स आहे, हा पण मॅट्रिक्स आहे. मग दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट आपण कसा घेतो, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. यातली पहिली रो तर यातला पहिला कॉलम, दोन्हीकडे एक रो आणि एकच कॉलम आहे. त्यामुळे 1 × 0 काय येणार, 0च येणार. 0 × 1 काय येणार, 0च येणार. मग लिहिणार कसं तुम्ही, 0 + 0. 0 + 0 किती होतात, 0च होते ना. यांचा गुणाकार 0 प्लस यांचा गुणाकार सुद्धा 0, 0 + 0 0. मग इथेच वेगळं काय येणार, 0 0 0. म्हणजे Z1 ची किंमत 0, Z2 ची किंमत 0, Z3 0, Z4 पण 0. ठीक आहे. अशा रीतीनं Z1 Z2 Z3 आणि Z4 च्या किमती 0 0 मी लिहून टाकल्या. आता फायनली आम्हाला ZJ - CJ म्हणजे या रकान्यातल्या किमती भरायच्या. ZJ म्हणजे हा आणि CJ म्हणजे त्याच्या वरती किती आहे, 3. मग 0 - 3 म्हणजे इथे येणार -3. आता हा 0 आहे, ZJ 0 आहे, त्याच्या वर बघा CJ किती आहे, 2, म्हणजे 0 - 2 या इथे येणार -2. 0 - 0 इथं मी 0च लिहिणार. 0 - 0 इथंही 0च लिहिणार. तर अशा रीतीनं ZJ - CJ या रकान्यात मी किमती लिहिल्या -3 -2 0 0. आता मित्रांनो, हा जो ZJ - CJ च्या किमती आहेत, या किमतीपैकी एकही निगेटिव्ह चालणार नाही. या किमतीपैकी वजा संख्या सगळ्यात मोठी कोण आहे, तर ती आहे ही. कारण तुम्हाला माहिती आहे, वजा संख्या जितकी मोठी तितकी ती प्रत्यक्षात लहान असते. म्हणजे या सगळ्यात लहान कोण, -3. म्हणून हा कॉलम आपण पायवोट कॉलम म्हणून निवडणार. म्हणून या इथं बाण दाखवायचं वरती आणि लिहायचं पायवोट कॉलम PC. अशा रीतीने इथं मी लिहिलं, बाण दाखवलं वर आणि पायवोट कॉलम लिहून टाकला. आता तुमची एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्याला आपण पायवोट कॉलम म्हणतो त्याचा व्हेरिएबल बघ कोण आहे, X1. हा पायवोट कॉलम वाला व्हेरिएबल आता या दोघांपैकी कुठेतरी एक ठिकाणी लिहायचा असतो. आता कुठं ते पायवोट रो वरून कळणार आहे.
ओके. बी अपॉन पीसी, हा पीसी म्हणजे पायवोट कॉलमचा एलिमेंट, तर बी म्हणजे हा कॉन्स्टंट. म्हणजे इथं तुम्ही 40 लिहिणार आणि x1 चा कोएफिशियंट बघणार. हा किती आहे? 1. मग या 1 न या 40 ला भागणार. त्याचप्रमाणे हा इथं कॉन्स्टंट बी आहे 20, इथं तू लिहिणार 20 भागिले काय? याचाच कोएफिशियंट, इथला पण 1च आहे. म्हणजे या 2 1 ने या कॉन्स्टंटला भागायचं, भागाकार इथे लिहायचा. आता या 40 ला 1 ने भागलं, भागाकार येणार 40चा. या 20 ला 1 नेच भागलं, भागाकार येणार 20. या θ1 आणि θ2 मध्ये पहिली गोष्ट तर निगेटिव्हचा विचार करायचा नाही. दुसरी गोष्ट, मिळणाऱ्या या संख्यात मग लहान कोण आहे ती पायवोट रो म्हणून निवडायची. आता 40 पण पॉझिटिव्ह आहे, 20 पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे दोघांपैकी जो लहान असेल ती रो आम्ही पायवोट रो म्हणून निवडणार. दोघात लहान आहे 20, म्हणून याला मी म्हणलं पायवोट रो. म्हणजे पायवोट कॉलमचा हा व्हेरिएबल एंटरिंग व्हेरिएबल आहे, म्हणजे तो लिहायचा. आणि पायवोट रोचा व्हेरिएबल S2 हा काढायचा. म्हणजे थोडक्यात S2 काढायचा आणि त्याच्याऐवजी x1 लिहायचा. आता आपल्याला नवीन तक्ता तयार करायचा. त्याच्यात पहिल्यांदा ही सुधारणा करायची. काय? इथं लिहायचा x1, इथं S1 तसाच राहील. हा x1 लिहिला हा. मग ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मधला त्याचा कोएफिशियंट इथं लिहायचा x1चा. S1चा तो 0च आहे, तो 0च राहील. नीट बघून घे. x1चा कोएफिशियंट किती आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये? 3. म्हणजे पुढच्या तक्त्यात आपण इथं लिहिणार 3, इथं लिहिणार x1, हा 0 तसाच राहील, हा S1 तसाच राहील. म्हणजे हा पूर्ण तक्ता परत चेंज होईल. ओके. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण हे लिहू तेव्हा हा जो जुना तक्ता आहे, प्रिव्हियस तक्ता आहे, या तक्त्यामध्ये पायवोट कॉलम आणि पायवोट रो यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा हा जो एलिमेंट आहे तो 1च असला पाहिजे. जर तो 1 नसेल तर तिथे जितकी संख्या आहे तेवढ्यानं या सगळ्यांना भागून घ्यायचं असतं. मग मी पहिल्यानं काय करतो, हा नवीन तक्ता जसा तसा लिहून काढतो. त्याच्यात या किमती मात्र भरणार नाही. फक्त काय लिहिणार? इथं लिहिणार 3, इथं लिहिणार x1 आणि हे तर 1 आहे, त्याच्यामुळे ही सगळी रो जशीच्या तशी राहणार, फक्त इथपर्यंत. पुढे हे बदल वेगळे आहेत. ओके. म्हणून नवीन तक्त्यात हे काही राहणार नाही. आता परत नव्यानं लिहायचंय. इथं 3, इथं 0, इथं S1, इथं x1. पण ही रो जशीच्या तशी. ठीक आहे. तर मित्रांनो, नवीन तक्ता बनवण्यापूर्वी आपण पहिल्यांदा हे एक्सप्लेनेशन लिहिणार. सिन्स ऑल ZJ - CJ आर नॉट पॉझिटिव्ह, 0 आहे पण पॉझिटिव्ह नाही, देअरफॉर द अबोव सोल्युशन इज नॉट ऑप्टिमल सोल्युशन. म्हणजे हे सोल्युशन ऑप्टिमल सोल्युशन नाही. म्हणून आपल्याला नवीन तक्ता तयार करावा लागेल. आता त्या नवीन तक्त्यामध्ये आपण असं लिहिणार, x1 is entering variable and S2 is leaving variable. हे बघा, इथे S2 होता, तिथं मी x1 लिहिला. दुसरी गोष्ट अशी की या x1 चा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मधला कोएफिशियंट जो आहे तो याच्या खाली इथं मी लिहिणार, याच्या समोर. ओके. आता ही रो मात्र मी सध्या तशीच ठेवणार, कारण इथं पाहिजे होता 1, जो की ऑलरेडी 1च आहे. म्हणून या रोला काही करायचं नाही. मगाचीच 1, -1, 0, 1 आणि 20 ही रो तशीच ठेवली. मग आपलं असं ठरलं की R1 - R2. मगाच्या तक्त्यामध्ये इथं जे एलिमेंट होते त्याच्यातून हे एलिमेंट वजा करायचे. इथं 1 होता, 1 मधून 1 गेला, इथं आलं 0, कारण आमचा हेतूच इथं 0 आणणे असतो. त्यानंतर इथं -1, इथं होतं 1. ह्या 1 मधून हा मायनस +1, म्हणजे थोडक्यात हे होणार 2.
हा 0 जर 1 मधून वजा केल्याने काही फरक पडत नाही, म्हणून हे सध्या तरी तसंच ठेवले. इथं होता 0, हे जर याच्यातून वजा केलं तर 0 -1 म्हणून या इथं आला -1. ओके, इथं 40 होता, 40 मधून 20 वजा केला, इथं झाला 20. आम्हाला ZJ च्या किमती मिळवायच्या या इथं. ओके, हे बघा, हा ZJ चा फॉर्म्युला CB × XJ. हा CB कोण असतो? हा असतो. हा उभा मॅट्रिक्स आहे, तुम्ही आडवा लिहायचा. तर चारही ठिकाणी तो 0 3 0 3 0 3 0 3 च राहणार. बदल XJ च्या मॅट्रिक्स मध्ये होणार. बघ, 0 1 हे x1 च्या तिथं लिहिशील, 0 1. 2 -1 या इथं येणार 2 -1. 1 0 या इथं येणार 1 0 आणि -1 1 या इथं येणार -1 1. ओके, आता आपल्याला या किमती काढायच्या. हा प्रॉडक्ट कसा करतात तुम्हाला चांगलं माहिती आहे, समजून घ्या. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, एकच रो आणि एकच कॉलम आहे, म्हणजे या एलिमेंटने या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं, 0 × 0 0च होणार, प्लस या एलिमेंटनं या एलिमेंटला मल्टिप्लाय केलं 3, मग 0 + 3 या इथं येणार 3. 0 हा गुणाकार येणार आणि हा गुणाकार येणार -3. 0 -3 या इथं येणार -3. 0 × 1 0, हा पण 0च, म्हणून इथे येणार 0. 0 + 0 0. 0 प्लस 3 × 1 3, इथे येणार 3. अशा रीतीनं इथं 3, इथं -3, इथं 0, इथं 3 येणार. आता या रकान्यात या Z1 च्या, Z2 च्या, Z3 च्या आणि Z4 च्या किमती मी लिहून टाकल्या, ज्या मी आत्ता काढल्या होत्या. आता ZJ - CJ, दिस इज ZJ आणि हा CJ. मग इथं 3 -3, इथं येणार 0. हा -3 आहे, त्यातनं हा -2, म्हणजे -3 -2 या इथं येणार -5. 0 -0 0 3. 3 -0 3 येईल, म्हणजे इथं येणार 0, इथं येणार -5, इथं येणार 0, इथं येणार 3. अशा रीतीनं ZJ - CJ ची रो बघा. इथं 0 चालेल, पण एकही नेगेटिव्ह नको. तर मित्रांनो, अशा रीतीनं हे निगेटिव्ह आलं ना, म्हणजे हा पायवोट कॉलम झाला. हा जो x2 आहे तो एंटरिंग व्हेरिएबल आहे. हा जो पायवोट कॉलम आहे, ह्या पायवोट कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटनं, म्हणजे या दोघांना कॉन्स्टंटला भागायचं. ओके, आणि ते या इथं लिहायचं, म्हणजे 20/2 लिहिणार तुम्ही, दॅट इज इक्वल टू 10. 20/-1 लिहिणार तुम्ही, दॅट इज -20. ओके, तुम्हाला माहिती, θJ च्या कॉलममध्ये जर एखादी संख्या निगेटिव्ह येईल किंवा इन्फिनिटी येईल, अशा वेळेस तिचा विचार करायचा नाही. मग उरली एकच जी पॉझिटिव्ह आहे, ती म्हणजे 10. म्हणजे याचा अर्थ ही जी रो आहे, ही रो पायवोट रो असं तुम्हाला लिहावं लागणार. मी पायवोट रो म्हणून लिहिलं. आता जर ही पायवोट रो आहे, तर तुमच्या लक्षात आलं की हा S1 लिव्हिंग व्हेरिएबल आहे, तर हा झाला एंटरिंग व्हेरिएबल. पायवोट कॉलमचा व्हेरिएबल एंटरिंग व्हेरिएबल असतो, तर पायवोट रोचा व्हेरिएबल लिव्हिंग व्हेरिएबल असतो. आता नवीन टेबलमध्ये तुम्ही काय लिहिणार? x2 एंटरिंग व्हेरिएबल, S1 लिव्हिंग व्हेरिएबल. आता x2 जर या इथं लिहायचा, तर इथं काय लिहायचा? x2 चा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मधला कोएफिशियंट म्हणजे 2. ओके, या इथं पायवोट रो आणि पायवोट कॉलमच्या
पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला म्हणजे इथं तुम्ही राऊंड करणार. हा राऊंड मी केला. आता तुम्हाला काय करायचं, हा 1 झाला पाहिजे, हा 1 झाला पाहिजे. हा 1 होण्यासाठी त्या तक्त्यामध्ये तुम्ही काय करणार माहिती का, सगळ्या एलिमेंटला 1, 2, 3, 4 आणि 5 या एलिमेंट्सला तुम्ही 2 ने भागून घेणार. ओके, हे तुमचं पहिलं काम. म्हणजे नवीन तक्त्यात इथं लिहा x2, इथं लिहा 2, इथं 2 ने भागलं तर इथं 0ला 2 ने भागलं तर 0च राहणार. इथं येणार 1, इथं येणार 1/2, इथं येणार -1/2, इथं येणार 10. ठीक आहे. हा बदल केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, इथं जर 1 झाला तर खाली किती पाहिजे, 0. म्हणजे ही रो याच्यात ऍड केली, कारण आधी इथं 1 होणार ना. मग 1 जर याच्यात ऍड केला तर -1 + 1 0 येणार, म्हणजे इथं येणार 0. मग तुम्ही ऑपरेशन काय लिहिणार, R2 + R1. ओके, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही फर्स्ट रोला 2 ने डिवाइड करणार, त्यानंतर हे याच्यात ऍड करणार. आणि शिवाय आपल्याला काय लिहावं लागेल, ऑल ZJ - CJ आर नॉट पॉझिटिव्ह, देअरफॉर द सोल्युशन इज नॉट ऑप्टिमल. आणि मग ते चेंजेस आम्हाला लिहायचे. सिन्स ऑल ZJ - CJ आर नॉट पॉझिटिव्ह, देअरफॉर द अबव सोल्युशन इज नॉट ऑप्टिमल सोल्युशन. Now x2 is entering variable and s1 is leaving variable. ओके, दुसरा बदल मी काय सांगितला होता, दुसरा बदल असं सांगितला होता, डिवायडिंग बाय 2 टू R1. पहिल्या रोला, जुन्या तक्त्यातील पहिल्या रोला आपण 2 ने डिवाइड करून घ्यायचं आणि नंतर मग R2 आणि R1 हे 2 ने डिवाइड केल्यावर हा जो R1 आहे तो याच्यात ऍड करायचा. And by R2 + R1 we can prepare new table as. तर आता बघा बरं का मित्रांनो, हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचे कोएफिशियंट जसेचे तसे राहतात, त्याच्यात बदल नाही. हा x2 लिहिला आपण, इथं होता s1 तो काढला, त्याच्याऐवजी x2 लिहिला. मग ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मधला x2 चा कोएफिशियंट हे बघा 2 इथं लिहिला. ओके, मग ह्या रोला 2 ने भागून घेतलं, ती इथं आली. ही रो इथपर्यंत जसं तसं, x1 तसाच, 3 तसाच. इथं मात्र आपण ही रो ह्याच्यात ऍड केलेली आहे, R2 + R1 केलेला आहे. मगाशी इथं 1 होता, इथं 0च होता. 0 जर याच्यात ऍड केला तर शेवटी हा झाला 1. इथं होता बघा -1, तुम्ही 1 त्याच्यात ऍड केला तर -1 + 1 या इथं झाला 0. या इथं 0 होता, तर 0 मध्ये हा 1/2 ऍड केला तर 1/2च होणार. या इथं होता 1, तुम्ही या 1 मध्ये हा -1/2 ऍड केला म्हणजे 1 मधून 1/2 केला, इथं झाला 1/2. इथं 20 होता, तुम्ही हा 10 याच्यात ऍड केला तर 20 + 10 दॅट इज 30. अशा रीतीनं हा नवीन टेबल इथपर्यंत तयार झाला. मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे ZJच्या किमती काढायच्या. ZJ = CB × XJ. हा CB कुठून लिहितो आपण तुम्हाला तेही माहिती आहे. हा 2 आणि 3 उभा आहे ना, तुम्ही 2 आणि 3 इथं आडवा लिहायचा. 2 3 2 3 2 3 2 3. चारही ठिकाणी तो 2 3 येणार. त्यानंतर हे कसं लिहितो आपण हेही तुम्हाला माहिती. हे बघा, हे लिहितो आपण. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही लिहिणार 0 1 म्हणजे इथे येणार 0 1. दुसऱ्या किमतीमध्ये तुम्ही लिहिणार 1 0 म्हणजे या इथं लिहिणार 1 0. इथं तुम्ही काय लिहिणार 1/2 1/2. इथं काय लिहिणार -1/2 + 1/2 म्हणजे हे. ठीक आहे.
अशा रीतीनं Z1, Z2, Z3, Z4च्या किमती आम्हाला मिळतील. तर बघा मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी 2 3 2 3 2 3 आणि 2 3 मी लिहून टाकलं. आणि मग हे 4 मी कसे लिहिले हेही तुम्ही पाहिले. आता यांच्या किमती काढताना हा प्रॉडक्ट कसा घेतात तुला माहिती. 2 × 0 0, 3 × 1 3, 0 + 3 म्हणजे 3, 2 × 1 2, 3 × 0 0, 2 + 0 2. या इथं बघ 2 × 1 हाफ, 2 2 कट म्हणजे नुसता 1. या 3 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 3/2. तुला माहिती 2 × 1 2 होणार +3 म्हणजे 2 + 3 दॅट इज 5/2 येणार. आणि फायनली याने याला मल्टिप्लाय केलं तर 2 2 कट -1 येणार. आणि हा 3 × 1/2 दॅट इज 3/2 येणार. मग ह्याला कसं सोडवशील. -2 + 3, 3 मधून 2 गेला खाली उरला 1/2 म्हणजे Z4ची व्हॅल्यू येणार 1/2. अशा रीतीनं Z1 आला 3, Z2 आला 2, Z3 आला 5/2 आणि Z4 आला 1/2. Z1, Z2, Z3 आणि Z4च्या किमती या मिळाल्या त्या मी लिहून टाकतो. तर बघा बरं का, Z1 3 होता, Z2 2, Z3 5/2 आणि Z4 होता 1/2. या चारही किमती लिहून टाकल्यावर ZJ - CJ, हा ZJ हा CJ यांची वजाबाकी करायची. 3 - 3 0, 2 - 2 0, 5/2 -0 5/2 आणि 1/2 -0 1/2 म्हणजे 0 0 5/2 1/2. तर अशा रीतीनं हा 0 हा 0 हा 5/2 1/2. एक गोष्ट लक्षात येते तुमच्या, या ZJ - CJच्या रो मध्ये इथं एक तर 0 आहे, अन्यथा ह्या दोन संख्या पॉझिटिव्ह आहेत. यातली एकही निगेटिव्ह आली नाही. याचा अर्थ हे ऑप्टिमल सोल्युशन आहे. इथं मी लिहिलं सिन्स ऑल ZJ - CJ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे काय, दॅट इज पॉझिटिव्ह ऑर इक्वल टू 0. एक तर पॉझिटिव्ह आहे नाहीतर इक्वल टू 0 आहे, कोणीही निगेटिव्ह नाही, हा याचा अर्थ. मग देअरफॉर द अबोव सोल्युशन इज ऑप्टिमल सोल्युशन. मग ऑप्टिमल सोल्युशन काय. x1 ची किंमत 30 आणि x2 ची किंमत 10. S1 आणि S2 च्या किंमतीत नाही म्हणजे 0. मित्रांनो, जो लास्टचा तक्ता आम्हाला मिळाला ना तो हा होता. यामध्ये x1 ची किंमत किती आली ती 30, x2 ची किंमत किती आली ती 10. ओके, दोनच किमती आहेत, एक x1 आहे दुसरा x2. इथं S1 आणि S2 कुठे आहेत, ते 0 आहेत असा त्याचा अर्थ. म्हणून x1 = 30, x2 = 10. हे झालं ऑप्टिमल सोल्युशन. या किमती आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये टाकणार आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काढणार. मग ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये x1 च्या जागी 30 लिहा, x2 च्या जागी 10 लिहा. बघा, नाव मॅक्सिमम व्हॅल्यू इज Z = 3x1 + 2x2 असं होतं. 0s1 आणि 0s2 तर ते मी लिहिलेच नाही कारण त्यांना कोएफिशियंट 0 आहे. मग 3 × x1, x1 म्हणजे 30, 2 × x2, x2 10 आहे. सो हा गुणाकार आला 90, हा गुणाकार आला 2 10 चा 20. अशा रीतीनं 90 + 20 दॅट इज इक्वल टू 110. सो मॅक्सिमम व्हॅल्यू इज Z = 110 and optimal solution is x1 = 30, x2 = 10. ओके, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चर. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.